नमस्कार. नॅशनल हायवे क्रमांक 4 वरती आपण जर सर्वांनी पाहिलं तर आता सध्या काम चालू आहे. उंबरज आणि कोर्टी या दरम्यान जो मधी तारळी नदीवरचा जो पूल आहे, जुना पूल, जो अगदी ब्रिटिशकालीन पूल म्हणून त्या पुलाची ओळख आहे, त्या पुलावरती आता जे काम चालू आहे की त्या पुलाच्या दोन्ही बाजूला नवीन पुलांचं काम आता या ठिकाणी चालू आहे. परंतु या प्रशासनानं, हायवे प्रशासनानं आणि संबंधित ठेकेदारांनी ते दोन नवीन पूल, त्यातील एक पूल पलीकडचा चालू करून आणि शेजारचा पहिला जुना एक पूल आहे तो चालू करून जो ब्रिटिशकालीन पूल आहे ते पाडण्याचं काम आता चालू करतायत. खरं सांगायचं झालं तर कोणत्याही परिस्थितीत या उंबरज आणि कोर्टी आणि भोसलेवाडी या तिन्ही गावांना जोडणारा हा पूल आहे, तो पूल आता यांचं पाडण्याचं काम चालू आहे. निकृष्ट दर्जाचं काम देखील या ठिकाणी चाललेलं या लोकांना सगळ्यांना आपल्याला दिसतंय. परंतु पलीकडचा जो पूल आहे त्या पुलाचं काम अपूर्ण ठेवून त्यांनी इकडच्या साईडची वाहनं नवीन पुलावरती वळवून काम आता चालू केलेलं आहे. आणि हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. यातून जीवितहानी मोठ्या प्रमाणात याआधी देखील झालेली आहे. भविष्यात होऊ नये, कोणत्या दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही सर्व उंबरजकर, कोर्टीकर आणि वसलेवाडीकर सर्वजण आम्ही एकत्रित येऊन आम्ही हायवे प्रशासनाला त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही इशारा एकच देतोय की जर या ठिकाणी मोठी जर दुर्घटना घडली, निकृष्ट दर्जाचं काम तुमचं चालूच आहे, परंतु यातनं जर काय मोठी दुर्घटना घडली तर त्याला संबंधित ठेकेदार, अधिकारी, हायवेचं जे प्रशासन आहे ते जबाबदार असतील. आम्ही सर्वजण तिन्ही गावातील लोक. नमस्कार, मी विकास जाधव, उंबरज ग्रामस्थांच्या वतीनं व भोसले ग्रामस्थ, कोर्टी ग्रामस्थांच्या वतीनं जो जुना पूल आहे, आता वाहतुकीसाठी जो खुला होता तो पाडायचं कामकाज NHAIच्या ठेकेदारांनी चालू केलेलं आहे. पण हे सगळं त्यांची मनमानी आहे, कारण की नवीन पुलाचे काम अजून पूर्ण नाही, त्याचं काम पूर्णपणे थांबवलेलं आहे आणि जुना पूल पाडायचं कामकाज चालू केलेलं आहे. तर आता अशा परिस्थितीत जी उंबरज, भोसलेवाडी, कुर्टीत जी वाहतुकीची कोंडी होते त्याला पूर्णपणे ठेकेदार जबाबदार आहे. इथून पुढे जर काय अनिष्ट घडलं तर याला संपूर्ण ठेकेदार जबाबदार असेल आणि त्याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे, एवढं आज सांगतो. आणि ठेकेदारांनी पूर्णपणे ग्राउंडला येऊन काय परिस्थिती चालू आहे ते अगोदर बघावं. नुसतं तुम्ही मशिनरी चालवताय, पण आता कचऱ्याचा प्रश्न आहे, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा प्रश्न आहे, उंबरजातल्या येणाऱ्या सर्व्हिस रोडला काय अडचण आहे, किती घाण आहे, नाले जाम झालेले आहेत, यांच्या कामकाजामुळं पूर्णपणे गटर पॅक आहे आता. आणि यांची मनमानी चालू आहे ना, ही सगळं दांडगावा चालू आहे. त्यांच्या पैशाच्या ताकदीचा जोर दाखवून कॉन्ट्रॅक्टर मनमानी करत आहे. त्याला आम्ही आंदोलनातनं जबरदस्त जाब विचारणार आहे. एवढंच बोल. कोर्टी भोसलेवाडी ग्रामसभेने मी बोलत आहे. आमचं एकच म्हणणं आहे की जो हा सातारा पूल जो बांधकाम चालू आहे तो पूल पूर्ण न करता जो आज हा जुना पूल पाडण्याचं काम चालू आहे, हे काम हा पूल पूर्ण झाल्याशिवाय ह्या कामाला हात घालू नये. जर हा पूल पाडून, हा पूल न बांधता हा पूल पाडला, उद्या काय जीवितहानी झाली तर आम्ही दोन्ही गावच्या वतीने विनंती करतो, आम्ही तीव्र